इयत्ता 12वी विषय राज्यशास्त्र पाठ पहिला 1991 नंतरचे जग यावरील स्वाध्याय. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. 1989 नंतर आंतरराष्ट्रीय संबंधांमधील महत्त्वाचा प्रवाह. पर्याय: द्विध्रुवीयतेचा अस्त, आशियामध्ये प्रादेशिकतावादाचा उदय, अलिप्ततावादाचा अंत, नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी. तर याचं उत्तर आहे 1989 नंतर आंतरराष्ट्रीय संबंधांमधील महत्त्वाचा प्रवाह द्विध्रुवीयतेचा अस्त. पर्याय क्रमांक अ. 2. मास्त्रिक करार संदर्भ. पर्याय: संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल, युरोपीय संघ, अमेरिकेचा कुवेतमध्ये हस्तक्षेप, ब्रिक्सची स्थापना. उत्तर: युरोपीय संघ. ब. दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. जेव्हा एक राज्य इतर राज्यावर लष्करी ताकदीच्या प्रभावाशिवाय प्रभाव पाडते. उत्तर: महासत्ता. 2. जागतिक घडामोडीवर प्रभाव टाकण्यासाठी व स्वतःचे हित साधण्यासाठी क्षमता तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेले राज्य. सॉफ्ट पॉवर. प्रश्न क्रमांक 2 अ. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. बिमस्टेक देश. तर बिमस्टेक देश कोणते कोणते आहेत? बिमस्टेकमधील देश 1. भारत, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, म्यानमार, भूटान, बांगलादेश. 2. शांघाय सहकार्य संघटनेचे संस्थापक. तर हे आहेत चीन, रशिया, किर्गिझस्तान, तजिकिस्तान, कझाकिस्तान, उझबेकिस्तान. ब. पाठातील नकाशाची निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पाठातील नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. शेंगेन क्षेत्रातील कोणत्याही 4 देशांची नावे लिहा. उत्तर: फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, नेदरलँड. 2. युरोपीय महासंघाचे सदस्य नसलेल्या मात्र शेंगेन या क्षेत्रात असलेल्या कोणत्याही 2 देशाची नावे लिहा. उत्तर: नॉर्वे, क्रोएशिया. प्रश्न क्रमांक 3. खालील विधाने चूक की बरोबर ते सहकारण लिहा. 1. दक्षिण आशियातील व्यापारासाठी सार्क महत्त्वाचे आहे. हे विधान बरोबर आहे, कारण दक्षिण आशिया मुक्त व्यापार व्यवस्था सन 2006 साली कार्यान्वित झाली. 2. मास्त्रिक्ट करार युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला. उत्तर: हे विधान चूक आहे, कारण युरोपीय युनियन स्थापन करण्यासाठी मास्त्रिक्ट करार करण्यात आला होता. 3. 1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. उत्तर: हे विधान चूक आहे, कारण 1990च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. प्रश्न क्रमांक 4. आपले मत नोंदवा. 1. मानवतावादी हस्तक्षेप. उत्तर: युगोस्लाव्हियाच्या
बोस्निया आणि हर्झगोविना प्रांतामध्ये प्रचंड प्रमाणात वांशिक हिंसाचार होता. हिंसेच्या प्रसंगामध्ये मानवी हक्काचे होत असलेल्या पायमल्लीमुळे लोकांत भीतीचे वातावरण होते. एक महत्त्वाची जागतिक संघटना म्हणून संयुक्त राष्ट्र या देशामध्ये हस्तक्षेप करून संघर्षाची किंवा युद्धाची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करते. हस्तक्षेपाचे उद्दिष्ट केवळ चालू असणारे युद्ध थांबवणे हे नसून भविष्यात अशा प्रकारे या संभाव्य युद्धांना आळा घालणे, शांतता प्रस्थापित करणे, पीडितांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करणे आणि शांतता रक्षण करणे. याच कारणासाठी संयुक्त राष्ट्राने कंबोडिया, सोमालिया आणि युगोस्लाविया या देशांमध्ये हस्तक्षेप केला. 2. आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रादेशिकतावाद. उत्तर: एखादी परदेशी संघटना निर्माण करण्यासाठी अथवा त्याचा भाग होण्यासाठी अनेक देश एकत्र येताना दिसतात. या संघटना भौगोलिक तत्त्वावर किंवा समान राजकीय, वैचारिक, आर्थिक इत्यादी घटकावर आधारलेल्या असू शकतात. प्रादेशिक संघटना बांधताना देशांनी भौगोलिकरित्या जोडलेले असणे महत्त्वाचे असतेच. त्याशिवाय काही व्यावहारिक आणि संसाधन संदर्भातले मुद्देही महत्त्वाचे ठरतात. यामध्ये दळणवळण आणि संपर्क व्यवस्था, ऊर्जास्रोत, आरोग्य व्यवस्था इत्यादीचा समावेश होतो. प्रादेशिकतावादाचा प्रवास साधारणपणे सदस्यांमध्ये घडणाऱ्या राजकीय संवादाने सुरू होतो. प्रश्न क्रमांक 5. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. सॉफ्ट पॉवर म्हणजे काय ते उदाहरणासह स्पष्ट करा. उत्तर: सॉफ्ट पॉवर म्हणजे अशी क्षमता ज्यामुळे तुम्हाला हवे तेच दुसऱ्यांना हवेसे वाटेल. शक्तीपेक्षा आकर्षण निर्माण करून स्वतःची ध्येय साध्य करण्याची क्षमता होय. देशाची प्रतिष्ठा, सांस्कृतिक प्रभाव आणि परंपरा यालाच सॉफ्ट पॉवर म्हणतात. उदाहरणार्थ शैक्षणिक देवाणघेवाण कार्यक्रम. अमेरिका हा देश विद्यार्थ्यांसाठी अतिशय अनुकूल आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेत शिकणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा आकडा भरपूर प्रमाणात वाढला आहे. प्रश्न क्रमांक 6. युरोपीय महासंघाबाबत पुढील मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा. मुद्दे आहेत: अ. इतिहास, ब. युरोपियन आयोग, क. युरोपियन संसद, ड. युरोपियन परिषद, ई. युरोपीय न्यायालय. तर याचं उत्तर आहे अ. इतिहास. दुसरे महायुद्ध व त्यानंतर शीतयुद्ध यामुळे आलेल्या त्या सततच्या अस्थिरतेमुळे युरोपमधील देशांना कायमच एकत्र येण्याची प्रेरणा मिळाली. युरोपीय संघाची सुरुवात आर्थिक सहकारी दृढ करणारी संस्था म्हणून झाली. त्यामागची अशी कल्पना होती की जेव्हा देश एकमेकांशी व्यवहार करतील तेव्हा ते आर्थिकरित्या परस्परांवर अवलंबून असतील. त्यामुळे त्यांच्यामधील संघर्ष टळू शकेल. 7 फेब्रुवारी 1992 रोजी मास्त्रित करार अंमलात येऊन युरोपीय संघाची स्थापना झाली. या करारामुळे सहकार्याचा परिघ वाढला आणि त्याअंतर्गत व्यवहार, न्यायालयीन बाबी, परराष्ट्र आणि संरक्षण धोरणांचा समावेश झाला. ब. युरोपियन आयोग. युरोपियन आयोग हा आयोग युरोपियन युनियनच्या कार्यकारी नोकरशाहीशी संबंधित असा घटक आहे. युरोपियन आयोग मुख्यतः नव्या कायद्यासाठीचे प्रस्ताव सुचवणे, युरोपियन संसदेने आणि आयोगाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करणे या जबाबदाऱ्या पार पाडतो. क. युरोपियन संसद. युरोपियन संसदेत एकूण प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे एकूण 751 सदस्य 5 वर्षाच्या कार्यकाळासाठी निवडले जातात. संसदेवर कायदेविषयक, देखरेखीच्या आणि अर्थविषयक जबाबदाऱ्या सोपवल्या जातात. ड. युरोपियन परिषद. युरोपियन परिषदेच्या रचनेत सदस्य राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष किंवा प्रधानमंत्री, त्यांचे परराष्ट्रमंत्री
व त्यासोबत परिषदेचे पूर्णवेळ अध्यक्ष यांचा समावेश असतो. ही परिषद 4 वेळा भरवली जाते, वर्षातून 4 वेळा, आणि युरोपियन युनियनला सामायिक नेतृत्व प्रदान करते. युरोपीय न्यायालय. युरोपीय न्यायालय युरोपियन युनियनमधील कायद्यांचा आणि करारांचा अर्थ लावणे व निवाडा करणे हे कार्य पार पाडते. युरोपियन युनियनचे कायदे सदस्य देशांच्या राष्ट्रीय कायद्यापेक्षा श्रेष्ठ मानले जातात. पाठ क्रमांक 2. 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या जागतिकीकरण यावरील स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. जागतिकीकरणाच्या युगात आर्थिक क्षेत्रात खालील महत्त्वाचे बदल आहेत. भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार. 2. गॅटची निर्मिती. 3. ट्रान्सनॅशनल कंपनीचा उदय. 4. बौद्धिक संपदा हक्कावर लक्ष केंद्रित. पर्याय आहेत. फक्त 1, 2 आणि 3 बरोबर आहेत. ब. 1, 2 आणि 4 बरोबर आहेत. क. फक्त 1, 3 आणि 4 बरोबर आहेत. ड. सर्व बरोबर आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन पर्याय क्रमांक क. फक्त 1, 3 आणि 4 बरोबर आहेत. म्हणजेच भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार, ट्रान्सनॅशनल कंपनीचा उदय आणि बौद्धिक संपदा हक्कावर लक्ष केंद्रित हे महत्त्वाचे बदल घडून आले. 2. साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना या देशासंदर्भात वापरली जाते. पर्याय आहेत. भारत, चीन, फ्रान्स, अमेरिका. उत्तर चीन. साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना चीन या देशासंदर्भात वापरली जाते. ब. गटात न बसणारा शब्द ओळखा. मोबाईल, सॅटेलाइट, इंटरनेट, ग्रामोफोन. उत्तर ग्रामोफोन. क. संकल्पना सुचवा. 1. आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी एकमेव आंतरराष्ट्रीय संघटना. उत्तर WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापारी संघटना. अनेक देशात कार्यरत असलेली कंपनी. बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजेच मल्टीनॅशनल कंपनी. प्रश्न क्रमांक 2. खालील विधाने चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट करा. 1. जागतिकीकरणाने बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना जाणली. उत्तर हे विधान बरोबर आहे, कारण आज जागतिकीकरणाच्या युगात एकच प्रभावी विचारप्रणाली आणि अर्थव्यवस्था दिसून येते. त्या व्यवस्थेचे वर्णन बाजारपेठीय अर्थव्यवस्था असे केले जाते. 2. जागतिकीकरणात बिगर सहकारी संस्थांचे महत्त्व कमी झाले आहे. उत्तर हे विधान चूक आहे, कारण नागरी समाजाला मिळालेल्या वाढत्या महत्त्वामुळे बिगर राजकीय घटक पुढे आले. म्हणून स्वयंसेवी संघटना आणि गैरसरकारी संस्थांना महत्त्व प्राप्त झाले आहे. त्या संस्था मानवी समस्यांच्या प्रश्नांवर भर देतात. आज आंतरराष्ट्रीय संबंध हे केवळ राष्ट्रांच्या संबंधापुरतेच मर्यादित राहिले नाही, तर त्यात बिगर राजकीय घटकांचा देखील समावेश झाला आहे. प्रश्न क्रमांक 3. सहसंबंध स्पष्ट करा. 1. जागतिकीकरण आणि संस्कृती. उत्तर जागतिक पातळीवर प्रसारमाध्यमात झालेली क्रांती आणि इंटरनेटच्या सेवेची उपलब्धता यामुळे लोकांना जगात काय घडत आहे हे जाणून घेणे शक्य झाले. परदेशातील महाविद्यालयात किंवा विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी आता ऑनलाईन प्रवेश घेता येतात. मित्रमैत्रिणींशी आणि कुटुंबियांशी
जगाच्या कोणत्याही भागातून व्हॉट्सॲप किंवा मोबाईलद्वारे संवाद साधणे, आर्थिक व्यवहार, व्यापार केला जातो. आयात निर्यात करणे, लोकांचे देशांतर्गत आणि देशाबाहेरचे भ्रमण याचा समाज आणि संस्कृतीवर परिणाम झालेला दिसतो. या वैश्विक कॉस्मोपॉलिटन संस्कृतीचा उदय होताना दिसत आहे. या वैश्विक कॉस्मोपॉलिटन संस्कृतीवर पाश्चिमात्य विचारांचा बराच प्रभाव आहे. आधुनिकीकरण, पाश्चात्यीकरण, सेक्युलरायझेशन ही मूल्य पारंपरिक मूल्यापेक्षा महत्त्वाची वाटू लागली. उदाहरणार्थ, खाण्यापिण्याच्या सवयी, बर्गर, पिझ्झा, वडापाव, फास्ट फूडचे प्रमाण वाढलेले दिसते. नाताळ, दिवाळीसारखे सण, मदर्स डे, फादर्स डे, फ्रेंडशिप डे साजरे केले जातात. अशा प्रकारे जागतिकीकरण आणि संस्कृती यांचा सहसंबंध स्पष्ट केला आहे. 2. गॅट आणि जागतिक व्यापार संघटना. उत्तर: 1948 पासून आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबतचे हे गॅट म्हणजेच जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड च्या अंतर्गत आखले जात होते. गॅट ही संघटना नव्हती, तो व्यापारासंबंधीचा राष्ट्रादरम्यान केलेला करार होता. 1995 मध्ये गॅटच्या जागी जागतिक व्यापार संघटनेची निर्मिती केली गेली. आयातीवरील सीमाशुल्क आणि इतर कर रद्द करून जागतिक पातळीवर व्यापार मुक्त करण्यासाठी राष्ट्रांना प्रोत्साहन देणे हे संघटनेचे कार्य होते. आंतरराष्ट्रीय व्यापार यासंबंधी असलेल्या नियमांच्या पालनाबाबत लक्ष ठेवणारी एकमेव संघटना आहे. प्रश्न क्रमांक 4. मत नोंदवा. सहभागी राज्य समाजासाठी हितकारक आहे. तर याचं उत्तर आहे सहभागयुक्त राज्य समाजासाठी हितकारक आहे. या विधानाशी मी सहमत आहे, कारण ही संकल्पना लोकशाहीशी सुसंगत आहे. सहभागाद्वारा नागरिकांच्या राजकीय जाणीवा अधिक प्रगल्भ होतील. राज्य कार्यांवर प्रजेचा, नागरिकांचा अंकुश प्रस्थापित होईल. प्रश्न क्रमांक 5. पुढील प्रश्नाचे उत्तर लिहा. 1. जागतिकीकरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू कोणत्या आहेत? त्याचं उत्तर आहे सकारात्मक बाजू आहे. जागतिकीकरणाकडे व्यापक दृष्टीने बघितले तर त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू दिसून येतात. तरुणासाठी आपल्या देशात नवीन संधी उपलब्ध होणे ही सकारात्मक बाब आहे. आपल्याला जगात काय चालले आहे आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल याची अधिक चांगली जाण होत आहे. रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत. अधिक निर्मिती केली जात आहे. हा बदल खाजगी क्षेत्रात होत आहे, कारण या क्षेत्राकडे आर्थिक क्षमता आहे. सरकार किती प्रमाणात सेवा उपलब्ध करून देऊ शकते यावर आर्थिक मर्यादा आहेत. जागतिकीकरणाच्या नकारात्मक बाजू. जागतिकीकरणाच्या काही नकारात्मक बाजू देखील आहेत. राज्याच्या कल्याणकारी योजना थांबतील ही एक भीती आहे आणि उद्योगधंदे, विशेषतः लहान उद्योग हे जागतिक स्पर्धेमुळे नष्ट होतील ही देखील भीती आहे. शेतीच्या क्षेत्रात लहान आणि किरकोळ शेतकरी मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करू शकणार नाही. अशा प्रकारे जागतिकीकरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू आहेत. प्रकरण क्रमांक 3. 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या. मानवतावादी प्रश्न यावरील स्वाध्याय. प्रश्न 1 अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. रियो दी जानेरियो अर्थ समिट यावर लक्ष केंद्रित करतो. रियो दी जानेरियो अर्थ समिट 1992 जो आहे तो कशावर लक्ष केंद्रित करतो, तर याचे पर्याय आहेत. अ. पर्यावरण आणि विकास. ब. आण्विक प्रसारबंदी. क. आंतरराष्ट्रीय व्यापार. ड. लिंगभाव निगडीत समस्या. तर याचं उत्तर आहे अ. पर्यावरण आणि विकास.
रिओ दी जानेरिओ अर्थ समिट पर्यावरण आणि विकास यावर लक्ष केंद्रित करतो. 2. आज भारताचा लिंगभाव निगडीत दृष्टिकोन यावर लक्ष केंद्रित करतो. पर्याय शिक्षण, लोककल्याण, विकास, सक्षमीकरण. उत्तर सक्षमीकरण. आज भारताचा लिंगभाव निगडीत दृष्टिकोन सक्षमीकरण यावर लक्ष केंद्रित करतो. ब. दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. 1. जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाणांचा विकास, सिंचन पद्धतीचा विस्तार. हरित क्रांती. 2. भारतीय सरकारचा विचारगट म्हणून काम करणे व सरकारला निर्देशक आणि धोरणात्मक सल्ले देते. नीती आयोग. प्रश्न क्रमांक 2. खालील विधाने चूक की बरोबर सहकारण स्पष्ट करा. 1. नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली. उत्तर हे विधान चूक आहे. कारण मार्च 1950 मध्ये भारत सरकारने लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी तसेच देशाचा आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना केली. 2. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली. उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण 1990 मध्ये कायद्याद्वारे राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली. यात महिलांच्या हक्कांचे व कायदेशीर बाबींचे संरक्षण करण्याची ग्वाही देण्यात आली. प्रश्न क्रमांक 3. सहसंबंध स्पष्ट करा. 1. महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकास. उत्तर 2001 साली महिला सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय धोरण तयार करण्यात आले. महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांचा आत्मविश्वास जागृत करून त्यांच्यात त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्याची क्षमता निर्माण करणे होय. महिला सक्षमीकरणांतर्गत महिलांना शिक्षण, प्रशिक्षण व रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते. होतकरू महिला एकत्र येतात आणि स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून स्वतःचा, समाजाचा शाश्वत कायमस्वरूपी विकास घडवून आणतात. 2. गरिबी आणि विकास. उत्तर गरिबी म्हणजे एखाद्या व्यक्तीची, कुटुंबाची किंवा समाजाची अशी परिस्थिती जिथे लोकांच्या स्वतःच्या मूलभूत गरजा भागवणे शक्य नसते किंवा कठीण असते. गरिबीमुळे शिक्षणाचा अभाव असतो. त्यातूनच मागासलेपणा उद्भवतो. दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमाचे उद्दिष्ट अशा दुर्बल, दुर्लक्षित घटकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे होय. देशाच्या आर्थिक विकासासाठी दारिद्र्य निर्मूलनाला प्राथमिकता दिली जाते. स्वातंत्र्योत्तर काळात भारताने दारिद्र्य निर्मूलनाला प्राथमिकता दिली जाते. स्वातंत्र्योत्तर काळात भारताने दारिद्र्य निर्मूलनाच्या द्वारे आर्थिक विकासासाठी त्यांचा पाठपुरावा केला. त्यामुळे भारतातील दारिद्र्याचे प्रमाण उत्तरोत्तर कमी होत गेले. त्यामुळे भारताने आर्थिक विकासात मोठा पल्ला गाठला आहे. प्रश्न क्रमांक 4. आपले मत नोंदवा. पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. उत्तर होय, हे विधानाशी मी सहमत आहे. पर्यावरणाचे संरक्षण करणे म्हणजे उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचे रक्षण करणे होय. आपल्याकडे ऊर्जेची साधने मर्यादित आहेत. त्यांचा अतिवापर केल्यास ती संपून जाईल. म्हणून त्यांचे जतन करणे, त्याबरोबरच पर्यायी स्रोतांची निर्मिती करणे आवश्यक आहे. असे झाले तरच आपल्याला पुढील पिढीला काही देता येईल, त्यांच्यासाठी काही ठेवता येईल. अन्यथा प्रदूषण, रोग, पाण्याची टंचाई, जैवविविधतेला धोका ह्या सगळ्या गोष्टीच
यांना वारसा म्हणून राहतील. म्हणून पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. प्रश्न क्रमांक 5. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. हरित क्रांती म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे, हरित क्रांती म्हणजे जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या जातींच्या बियाणांचा विकास, कृत्रिम खतांचे व कीटकनाशकांचे वितरण तसेच सिंचनाच्या पद्धतीचा विस्तार होय. हरित क्रांतीचे उद्दिष्ट कृषी उत्पादनात वाढ करून भारताला अन्नधान्यात स्वयंपूर्ण करणे हे होते. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी भारत हा कृषीप्रधान देश असून सुद्धा देशाला आपली गरज भागवण्यासाठी बाहेर देशातून अन्नधान्य आयात करावे लागले. ही समस्या सोडवण्यासाठी भारत सरकारने शेतीच्या विकासावर जोर दिला, कृषी संशोधन केले. यामुळे 60च्या दशकात भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. ही सर्व प्रक्रिया हरित क्रांती म्हणून ओळखली जाते. 2. सक्षमीकरण म्हणजे काय ते सांगून सक्षमीकरणासाठी उपाय सुचवा. उत्तर, सक्षमीकरण म्हणजे अशी प्रक्रिया ज्याद्वारे शोषित व्यक्तींना स्वतःच्या आयुष्यावर ताबा मिळवता येतो. यामुळे जगण्याच्या मूलभूत गरजा त्यांना भागवता येतात. या प्रक्रियेत व्यक्तीस ताकद व आत्मविश्वास प्राप्त होतो, तिचा स्वाभिमान वाढतो आणि अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी बळ निर्माण होते. अशा प्रकारे पारंपरिक अर्थाने दुर्बल समजल्या जाणाऱ्या लोकांमध्ये आत्मविश्वास वृद्धिंगत होऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याच्या प्रक्रियेला सक्षमीकरण म्हणतात. सक्षमीकरणासाठी उपाय. 1. संवैधानिक तरतुदी. भारताच्या संविधानात विविध मागास गटांच्या सक्षमीकरणावर विविध तरतुदी करण्यात आल्या आहेत. समानतेचा हक्क सर्वात महत्त्वाचा आहे. वंचित शोषित घटकांच्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे. 2. वैधानिक तरतुदी. गरिबी निर्मूलनासाठी उत्पादनात वाढ करणे, महिलांसाठी हुंडा प्रतिबंधक कायदा, औद्योगिक व कृषी उत्पन्न वाढीसाठी उपाययोजना झाल्यामुळे निश्चितच सक्षमीकरण सोपे होण्यास मदत होईल. प्रश्न क्रमांक 6. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. भारतीय महिलांची स्थिती. मुद्दे आहेत: अ. आर्थिक असमानता. ब. तस्करी व शोषण. क. साक्षरतेचे प्रमाण. ड. राजकीय प्रतिनिधित्व. उत्तर अ. आर्थिक असमानता. भारतातील सगळ्यात मोठ्या समस्येपैकी एक म्हणजे स्त्री पुरुषांमधील वेतनातील दरी. त्याचबरोबर श्रमिकांच्या बाजारपेठेतील महिलांची टक्केवारी कमी आहे. ब. तस्करी व शोषण. 2013 साली संयुक्त राष्ट्र मादक पदार्थ व गुन्हे विभागाने सादर केलेल्या अहवालात भारतातील महिलांचे जबरदस्तीने विवाह करण्यासाठी तस्करी केली जात असल्याचे म्हटले आहे. पुढे नमूद केले आहे की त्यांचे बहुतेक वेळा शोषण केले जाते, त्यांचे मूलभूत हक्क डावलले जातात, त्यांना मोलकरीण म्हणून राबवण्यात येते. क. साक्षरतेचे प्रमाण. भारतातील महिलांचे साक्षरतेचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. 2011च्या जनगणनेनुसार पुरुषांमधील साक्षरतेचे प्रमाण 82.14% आहे तर महिलांमधील प्रमाण फक्त 65.46% आहे. ड. राजकीय प्रतिनिधित्व. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून संसदेत आणि राज्यातील विधानमंडळामध्ये महिलांचे असलेले अत्यल्प प्रमाण ही समस्या राहिली आहे. प्रकरण 4. समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने यावरील स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. विविधतेत एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्य याच्याशी निगडीत आहे. पर्याय: पंचायती राज. ब. राष्ट्रीय एकात्मता. क.
राष्ट्र ही संकल्पना. ड. मेल्टिंग पॉट ही संकल्पना. उत्तर राष्ट्रीय एकात्मता. ब. विविधतेत एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्य राष्ट्रीय एकात्मतेशी निगडीत आहे. 2. चारू मुजुमदारशी निगडीत आहे. पर्याय JKLF. ब. नक्षलवादी चळवळ. क. हिजबुल मुजाहिदीन. ड. आसाम तेल कोंडी. उत्तर चारू मुजुमदार हे नक्षलवादी चळवळीशी निगडीत आहेत. ब. चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 1. जवाहरलाल नेहरू डिस्कव्हरी ऑफ इंडिया. 2. तमिळ लोकांच्या हक्कांसाठी लढा LTTE. 3. राष्ट्रीय एकात्मता परिषद कलम 370. 4. राष्ट्रीय एकात्मता परिषद 1961. तर याचं उत्तर आहे चुकीची जोडी आहे तिसरी, राष्ट्रीय एकात्मता परिषद कलम 370. तर या जागी दुरुस्त करून जोडी असेल राष्ट्रीय एकात्मता परिषद 1961. प्रश्न क्रमांक 2. अ. गटात न बसणारा शब्द ओळखा. दहशतवाद, नक्षलवाद, राष्ट्रवाद, उग्रवाद. तर यापैकी गटात न बसणारा शब्द आहे राष्ट्रवाद. दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. 1. समाजात भीती, घबराट, धास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर दहशतवाद. 2. लोकांचा राजाच्या निर्णय प्रक्रियेतील सहभागयुक्त लोकशाही. प्रश्न क्रमांक 3. अ. संकल्पना चित्र पूर्ण करा. राष्ट्रीय एकात्मतेची मूल्ये कोणती आहेत? तर याचं उत्तर असेल समान नागरिकत्व, विविधतेतील एकता, राष्ट्रपती निष्ठा, भिन्न समुदायाबद्दल बंधुत्वाची भावना, धर्मनिरपेक्षता, सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, समानता. ब. खालील विधाने चूक बरोबर सहकारण स्पष्ट करा. 1. राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे. उत्तर हे विधान बरोबर आहे, कारण लोकशाहीमुळे राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी देशात सर्व घटकांना मिळते व शांततापूर्ण आणि घटनात्मक मार्गाने समाज परिवर्तन घडवून आणणे केवळ लोकशाहीतच घडू शकते. 2. भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली. उत्तर हे विधान बरोबर आहे, कारण परकीय राजवटीपासून स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी सर्व भारतीय एकत्र आले ही भावना राष्ट्रीय एकात्मतेस पोषक आहे. प्रश्न क्रमांक 4. सहसंबंध स्पष्ट करा. राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता. उत्तर राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता एकमेकांशी विसंगत नाहीत. भारतासारख्या खंडप्राय आणि विविधतेने नटलेल्या देशात प्रादेशिक अस्मितेचा आदर करूनच राष्ट्रीय एकात्मता साध्य करता येईल. राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता यांच्यात समतोल प्रस्थापित करण्यासाठीच भारताने संघराज्यात्मक शासन पद्धतीचा स्वीकार केला. प्रादेशिक अस्मिता जोपासण्यासाठी राज्यांची भाषावार पुनर्रचना करण्यात आली. राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात 22 भाषांचा समावेश करण्यात आला. यापैकी कोणत्याही भाषेत राज्यकारभार करण्याची मुभा देण्यात आली. प्रश्न क्रमांक 5. तुमचे मत लिहा.
राष्ट्राच्या प्रगतीसाठी शांतता व स्थैर्य यांची गरज असते. उत्तर: वरील विधानाशी मी सहमत आहे, कारण कामगारांचे आंदोलने, विद्यार्थ्यांचे आंदोलने, शेतकऱ्यांचे लढे, जातीय दंगली व जाती हिंसाचारामुळे देशात अराजक सदृश परिस्थिती निर्माण होते. अशा प्रकारे आंदोलने निर्माण झाली तर ती परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी शासनाचा वेळ खर्ची पडतो. आंदोलनाच्या वेळी सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होते. दुर्मिळ असलेली साधनसंपत्ती उत्पादक उपक्रमांवर खर्च करावी लागते. त्यामुळे राष्ट्राच्या प्रगतीत खंड पडते. देशाची आर्थिक प्रगती मजबूत करण्यासाठी या सर्व समाज घटकांनी संयम बाळगणे आणि सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे आहे. त्यामुळे देशात शांतता, स्थैर्य वाढेल आणि देशाची प्रगती होईल. प्रश्न क्रमांक 6. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. भारतातील डाव्यांचा उग्रवाद म्हणजे काय? उत्तर: 2004 साली पीपल्स वॉर ही आंध्र प्रदेशातील संघटना आणि भारतीय माओवादी केंद्र या बिहार आणि परिसरात वावर असणाऱ्या वेगवेगळ्या संघटना एकत्र आल्या. त्यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, माओवादी या पक्षाची स्थापना केली. नक्षलवादी चळवळ, जी माओवादी चळवळ अथवा डाव्यांची उग्रवादी चळवळ म्हणून ओळखली जाते, जिथे अन्याय, शोषण, दमन आणि राजाकडून दुर्लक्षित केल्याची भावना असते, तिथे चळवळ यशस्वी होते. शेतमजूर, दलित आणि आदिवासी लोकांचे समर्थन आहे. ती सर्व शहरी भागात, विशेष कामगार भागात पसरली आहे. या चळवळीचा प्रसार बिहार, झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश राज्यात झाला. ही चळवळ कार्ल मार्क्स, लेनिन आणि माओ त्से तुंग यांच्या वैचारिक बैठकीच्या कार्य करणारी संघटना आहे. सशस्त्राच्या जोरावर रेल्वे, रस्ते, वीज आणि दूरसंचार या पायाभूत कामात दहशतीच्या व हिंसक मार्गाने लोकशाही शासन उलथून पाडण्यासाठी काम करते. 2. जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद स्पष्ट करा. उत्तर: भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947 या ॲक्टनुसार संस्थानांना भारतात किंवा पाकिस्तानात सामील होण्याचा निर्णय घ्यावयाचा होता. जम्मू काश्मीर पाकिस्तानात सामील करण्यासाठी तेथील महाराजा हरिसिंग यांच्यावर दबाव टाकण्याकरिता पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने टोळीवाले काश्मीरमध्ये पाठवण्यात आले. महाराजा हरिसिंग यांनी भारतात सामील होण्याच्या करारावर सही केली. जम्मू काश्मीर भारतात सामील झाले आणि तेथूनच जम्मू काश्मीरमधील समस्येला सुरुवात झाली. 1965 मध्ये अमानुल्ला खान यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्लेबिसाइट फ्रंटची स्थापना केली. या अनधिकृत लष्करी गटाने नॅशनल लिबरेशन फ्रंटने जम्मू काश्मीरमध्ये घातपाती कारवाया घडवून आणल्या. त्याचे नामकरण 1977 मध्ये प्लेबिसाइट फ्रंटला जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट असे नवीन नाव देण्यात आले. ही दहशतवादी संघटना आझादीसाठी हिंसाचाराचा अवलंब करते. या गटाला सहाय्य करण्यासाठी पाकिस्तानी हिजबुल मुजाहिदीन या संघटनेच्या दहशतवाद्यांना पाठवले. त्यातूनच आझादीचा लढा हा पॅन इस्लामिक लढा बनला. पाकिस्तानातील IIS ही सरकारी संघटना दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ व लष्करी रसद पाठवते. त्यामुळे जास्त जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हिंसाचार वाढला असून राजकीय अस्थैर्य निर्माण झाले आहे. भारतीय सैन्याद्वारा या सीमापार दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. पाठ क्रमांक 5. समकालीन भारत सुशासन स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1 अ. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. लोकपाल ही संकल्पना येथून घेण्यात आली. तर लोकपाल ही संकल्पना कुठून घेण्यात आली? पर्याय आहेत
अमेरिका, स्वीडन, युनायटेड किंगडम, रशिया. तर याचं उत्तर आहे स्वीडन. लोकपाल ही संकल्पना स्वीडन येथून घेण्यात आली. 2. नागरिकाची सनद ही संकल्पना याचा भाग आहे. तर नागरिकाची सनद कशाचा भाग आहे याचे पर्याय आहेत पॉस्ट कॉर्प, विकास प्रशासन, सुशासन, बिगर सहकार सरकारी उपक्रम. तर याचं उत्तर आहे सुशासन. नागरिकाची सनद ही सुशासन या संकल्पनेचा भाग आहे. प्रश्न क्रमांक 2. दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी करणारी व्यक्ती. शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी करणारी व्यक्ती लोकायुक्त. प्रश्न क्रमांक 2 अ. संकल्पना चित्र पूर्ण करा. सुशासनाची मूल्य. तर सुशासनाची मूल्य आहेत पारदर्शकता, उत्तरदायित्व, समता आणि समावेशकता, कायद्याचे राज्य, सहभागात्मक, प्रतिसादात्मक, सहमतीदर्शक, परिणामकारकता आणि कार्यक्षमता. ब. पुढील विधाने चूक की बरोबर ते कारण स्पष्ट करा. 1. राजकीय कार्यकारी प्रमुखांविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात. उत्तर. वरील विधान चूक आहे, कारण ते शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करतात. राज्यपालाविरुद्ध करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्याचा अधिकार त्यांना नाही. 2. सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने वापर केला जातो. उत्तर. वरील विधान जे आहे ते बरोबर आहे, कारण सुशासनात समाविष्ट परिणामकारकता आणि कार्यक्षमता या तत्वात ही कृती समाविष्ट आहे. प्रश्न क्रमांक 3. सहसंबंध स्पष्ट करा. सुशासन आणि ई प्रशासन. उत्तर. सुशासन आणि ई प्रशासन यांचे संबंध घनिष्ठ आहेत. माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत नागरिकांना जलदपणे माहिती मिळते. नागरिकांच्या तक्रारीची दखल शासनाला त्वरित घ्यावी लागते आणि त्यासाठीचे निर्णय त्वरित आणि न्यायपूर्वक घ्यावे लागतात. प्रशासनात पारदर्शकता येऊन शासनाचे नागरिकांप्रती उत्तरदायित्व प्रस्थापित होते. प्रश्न क्रमांक 4. आपले मत नोंदवा. 1. ई प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया जलद झाली. उत्तर. ई प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया जलद झाली आहे या विधानाशी मी सहमत आहे, कारण यंत्रणेद्वारे माहितीचे साठवण करणे शक्य झाले. गरज असेल तेव्हा ती माहिती विनाविलंब मिळते. माहितीच्या उपलब्धतेमुळे शासकीय निर्णय प्रक्रियेत होणारा विलंब टाळता येतो. शासनाचे नागरिकांप्रती असणारे उत्तरदायित्व आणि पारदर्शक कारभार ई प्रशासनामुळे प्रस्थापित होतात. 2. ई प्रशासनाने प्रशासनाला जनतेच्या जवळ आणले आहे. उत्तर. ई प्रशासनाने प्रशासनाला जनतेच्या जवळ आणले आहे या विधानाशी मी सहमत आहे, कारण ई प्रशासनाच्या आधी तक्रारींचे निवारण व्हावे यासाठी नागरिकांना तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत असे. ई प्रशासनामुळे स्वहस्ते माहितीची मागणी राहत असलेल्या ठिकाणाहून करता येते. शासकीय अधिकाऱ्यांना जनतेच्या तक्रारींची विनाविलंब दखल घ्यावी लागते आणि विविध निर्णय घ्यावे लागतात. अशा प्रकारे ई प्रशासनाने प्रशासनाला जनतेच्या जवळ आणले आहे. प्रश्न क्रमांक 5. उत्तरे लिहा. समाजातील विविध घटकांचे हक्क सुरक्षित करणाऱ्या भारतातील विविध संस्था स्पष्ट करा. उत्तर.
शासनाने समाजातील विविध घटकांचे हक्क जपण्याच्या दृष्टीने पुढील संस्थांची निर्मिती केली आहे. 1. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग. भारतीय संविधानाने स्थापन केलेला हा आयोग अनुसूचित जातींसाठीच्या संवैधानिक संरक्षक उपाययोजनांच्या संदर्भात काम करतो. 2. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग. भारताच्या संविधानाने स्थापन केलेला हा आयोग संविधानाने हमी दिलेल्या संरक्षक उपाययोजनांच्या संदर्भात काम करतो. 3. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. संविधानाने हमी दिलेल्या जीविताचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, समता आणि प्रतिष्ठेच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी सदर आयोग काम करतो. 4. राष्ट्रीय महिला आयोग. महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सदर आयोगाची स्थापना करण्यात आली. महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासास चालना देण्याचे कार्य आयोग करतो. 5. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग. बालकांच्या हक्कांचे संरक्षण करणे, बाल हक्कांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचा बचाव करणे यासाठी हा आयोग कार्यरत असतो. प्रश्न क्रमांक 6. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नाचे सविस्तर उत्तरे लिहा. सुशासनाची पुढे दिलेली मूल्ये सविस्तरपणे स्पष्ट करा. अ. सहभागात्मक. ब. पारदर्शकता. क. प्रतिसादात्मक व ड. उत्तरदायित्व. उत्तर आहे सुशासनाची मूल्ये पुढीलप्रमाणे आहेत. अ. सहभागात्मक. लोकशाही व्यवस्थेच्या परिणामकारक कार्यासाठी लोकसहभाग आवश्यक असतो. जनतेचे विचार आणि मागण्या शासनापर्यंत पोहोचवल्या जातात. शासकीय निर्णय प्रक्रियेत आणि त्यांच्या कार्यवाहीत लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेणे. ब. पारदर्शकता. पारदर्शकता या मूल्यामुळे शासकीय कामावर लक्ष ठेवणे लोकांना शक्य झाले आहे. 2005च्या माहितीचा अधिकार कायद्यामुळे नागरिकांना शासकीय कामकाजाविषयी माहिती प्राप्त करणे शक्य झाले आहे. क. प्रतिसादात्मक. सुशासनामध्ये विविध संस्थांमार्फत आणि प्रक्रियामध्ये सर्व भागधारकांना ठराविक कालमर्यादेत सेवा देणे आवश्यक आहे. नागरिकांच्या समस्या आणि प्रश्नांबाबतीत शासन संस्थेने त्वरित निर्णय घेणे आणि त्याद्वारा जनतेच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देणे. ड. उत्तरदायित्व. सुशासनात जनतेप्रती उत्तरदायित्व या संकल्पनेला महत्त्व आहे. निर्णय कोणी घेतले किंवा कार्यवाही कोणी केली आणि घेतलेले निर्णय संस्थांतर्गत की बाह्य घटकांनी यावर कोण कोणाला उत्तरदायी आहे हे अवलंबून असते. एकूणच कोणतीही संस्था ही तिच्या निर्णयासाठी जबाबदार असते. ज्यांच्यावर उत्तरदायित्वासाठी पारदर्शकता आणि कायद्याचे राज्य असण्याची गरज असते. प्रकरण क्रमांक 6. भारत आणि जग यावरील स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. अलिप्ततावादाचा गाभा हा आहे. पर्याय. जागतिक घडामोडींचे स्वतंत्र आकलन. ब. शीतयुद्धात सहभाग. क. लोकशाही समाजवाद एक धोरण व ड. प्रादेशिकतावादाचे धोरण. तर याचं उत्तर आहे जागतिक घडामोडींचे स्वतंत्र आकलन. अलिप्ततावादाचा गाभा हा जागतिक घडामोडींचे स्वतंत्र आकलन आहे. 2. भारताने नदी पाणी वाटपाबाबत फराक्का करार या देशाबरोबर केला आहे. पर्याय. बांगलादेश, पाकिस्तान, चीन, नेपाळ. उत्तर. बांगलादेश. भारताने नदी पाणी वाटपाबाबत फराक्का करार बांगलादेश या देशाबरोबर केला आहे. ब. गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. जोड्या आहेत. ए. नाटो युरोप. बी. एन्झस आफ्रिका. सी. सिएटो दक्षिण पूर्व आशिया. डी. सिंटो पश्चिम आशिया. तर याचं उत्तर आहे चुकीची जोडी आहे एन्झस आफ्रिका. तर या जागी दुरुस्त करून जोडी येईल
अँजस, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युनायटेड स्टेट्स. प्रश्न क्रमांक 2. खालील विधाने चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा. 1. म्यानमार हा भारताचा पारंपरिक मित्र आहे. म्यानमार हा भारताचा पारंपरिक मित्र आहे. हे विधान बरोबर आहे. कारण भारताच्या पूर्वेकडे असलेल्या या देशाबरोबर भारताचे प्राचीन काळापासून सांस्कृतिक व व्यापारी संबंध होते. 2. 1990 नंतर बदललेल्या जागतिक व्यवस्थेत दहशतवादाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. उत्तर: हे विधान चूक आहे. कारण 1990च्या बदललेल्या जागतिक व्यवस्थेत आर्थिक वृद्धीसाठी जागतिकीकरण हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 3. सागरमाला या योजनेत रस्त्यांचा व्यापक विकास अभिप्रेत आहे. उत्तर: हे विधान चूक आहे. कारण सागरमाला ही बंदराधारित विकासाची योजना आहे. प्रश्न क्रमांक 3. आपले मत नोंदवा. हिंदी महासागरात भारताची भूमिका. उत्तर: हिंदी महासागरात भारताचे स्थान मध्यवर्ती आहे. पश्चिम, दक्षिण आणि आग्नेय भारतातील देशांसाठी प्राचीन काळापासून भारताचे स्थान महत्त्वाचे आहे. प्राचीन काळापासून या देशांबरोबर भारताचे सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत. स्वातंत्र्योत्तर कालखंडात हे संबंध दृढ करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. आफ्रिका खंडातील वंशवाद आणि वसाहतवादाला भारताने सातत्याने विरोध केला आहे. या खंडातील देशांच्या स्वातंत्र्य लढ्याला आणि त्यानंतरच्या राष्ट्रनिर्मितीच्या कार्याला भारताने पाठिंबा दिला आहे. प्रश्न क्रमांक 4. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. भारत आफ्रिका संबंधावर टीप लिहा. उत्तर: पूर्व आणि दक्षिणी आफ्रिकी देशात मिळून भारतीय वंशाचे सुमारे 2 कोटी लोक राहतात. वंशभेदाच्या धोरणाविरुद्ध गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रह केला. भारताने आफ्रिका खंडातील वसाहतवाद विरोधी राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या आंदोलनास सातत्याने पाठिंबा दिला आहे. आफ्रिका खंडातील खनिज तेल आणि अन्य व्यवसायांत भारतीय उद्योजकांनी भांडवली गुंतवणूक केली आहे. हरारे येथील अलिप्ततावादी संघटनेच्या शिखर परिषदेत आफ्रिकन देशांसाठी आफ्रिका फंड उभारण्यात भारताने पुढाकार घेतला होता. भारतातील सैनिकी प्रशिक्षण संस्थांमध्ये आफ्रिकी देशातील सैन्याधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. 2. भारत-चीन संबंधावर थोडक्यात चर्चा करा. उत्तर: 1949 साली साम्यवादी क्रांतीनंतर चीनला भारताने राजनयिक मान्यता दिली. प्रारंभीच्या काळात या 2 देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले. 1954 मध्ये या 2 देशांनी व्यापार आणि सहकार्याचा करार केला, ज्यायोगे भारताने तिबेटवरील चीनच्या सार्वभौमत्वास मान्यता दिली. त्यानंतरच्या काळात सीमावादावरून 1962 साली झालेल्या भारत-चीन युद्धात भारताचा पराभव झाला आणि त्यांनी राजनयिक संबंध तोडले. 1976 मध्ये भारत आणि चीनमधील राजनयिक संबंध पुन्हा प्रस्थापित झाले आणि द्विपक्षीय संबंध सुधारण्याचे प्रयत्न झाले. सीमाविवाद सोडवण्यासाठी संयुक्त कार्यगटांची स्थापना करण्यात आली. दोन्ही देशांदरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता व सौहार्दपूर्ण वातावरण राखण्याचा करार झाला. 1990च्या दशकात चीनचा महासत्ता म्हणून उदय झाला. गेल्या 2 दशकात दोहोंदरम्यानचे व्यापारी संबंध वृद्धिंगत झाले आहेत. आज चीन भारताच्या सर्वात मोठ्या व्यापारी भागीदारांपैकी एक आहे. चीनच्या महत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड प्रकल्पाविषयी भारताचे काही आक्षेप असले तरीही जागतिक व्यापारी संघटना आणि वातावरण बदल वाटाघाटीत ते एकमेकांचे भागीदार आहेत. चीनचा पाकिस्तानला असलेला पाठिंबा ही देखील भारतासाठी एक समस्याच आहे. प्रश्न क्रमांक 5.
पुढील प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा. भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक पुढील मुद्द्यांच्या आधारे सविस्तर लिहा. मुद्दे आहेत: अ. भौगोलिक घटक, ब. ऐतिहासिक घटक, क. आर्थिक घटक, ड. राजकीय घटक, ई. आंतरराष्ट्रीय व्यवस्था. तर यावर उत्तर असेल अ. भौगोलिक घटक. दक्षिण भारताची विस्तृत किनारपट्टी तसेच उत्तर आणि ईशान्येकडील हिमालय पर्वताच्या रांगा यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाला आकार दिला आहे. उत्तर आणि ईशान्य सीमेपलीकडे चीनसारखा मोठा देश असणे याचाही परराष्ट्र धोरणावर परिणाम झाला आहे. शेजारी देशांची भारताबरोबर सीमा आहे. भारताचे हिंदी महासागरात महत्त्वाचे स्थान आहे. ब. ऐतिहासिक घटक. शांतता आणि सहजीवन या भारताच्या पारंपरिक सांस्कृतिक मूल्यांचा आणि पश्चिम, मध्य आणि आग्नेय आशियातील देशांबरोबरील ऐतिहासिक सांस्कृतिक संबंधाचा भारतीय परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला आहे. वसाहतवाद आणि वर्णभेदाला विरोध ही मूल्ये भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान उद्भवली. क. आर्थिक घटक. वसाहती काळापासून चालत आलेल्या गरिबी आणि मागासलेपणातून बाहेर येण्याची तीव्र गरज भारताला जाणवत होती. सशर्त आर्थिक मदत भारताने नाकारली. आयात पर्यायी धोरण आणि सार्वजनिक क्षेत्राचे महत्त्व यांचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर मोठा परिणाम झाला. 1991 नंतर उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचे धोरण अवलंबल्यानंतर भारतीय परराष्ट्र धोरणात अनेक मूलभूत बदल घडून आले. ड. राजकीय घटक. भारताचे परराष्ट्र धोरण बनवण्यात आणि राबवण्यात राजकीय नेतृत्वाचा मोठा प्रभाव असतो. जवाहरलाल नेहरू ते नरेंद्र मोदी या प्रधानमंत्र्यांनी भारताचे परराष्ट्र धोरण घडवण्यात निर्णायक भूमिका बजावली आहे. परराष्ट्र मंत्रालय आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचीही भूमिका महत्त्वपूर्ण आहे. ई. आंतरराष्ट्रीय व्यवस्था. शीतयुद्धाच्या काळात द्विध्रुवीय व्यवस्था आणि महासत्तांचे राजकारण यांचा भारतीय परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला. शीतयुद्ध संपल्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणात मोठे बदल घडले. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेप्रमाणे क्षेत्रीय व्यवस्थेचाही भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला आहे.